नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आज अशा इंटरेस्टिंग न्यूज आहेत ना मित्रांनो, की तुम्ही एकही न्यूज स्किप करू शकत नाही. तर सुरू करूया आजच्या पहिल्या न्यूजपासून. पहिली न्यूज आहे टिम कुकबद्दल. तर मित्रांनो, ॲपलने जाहीर केलं आहे, की टिम कुक हे 1 सप्टेंबर 2026 पासून सीईओ पद हे सोडणार आहेत. हार्डवेअर इंजिनियर हेड जॉन टर्नस यांची वयाच्या 50व्या वर्षी त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. कुक यांनी ॲपलला $350 बिलियन वरून $4 ट्रिलियन पर्यंत नेलेलं आहे. म्हणजे 15 वर्षात 11 पटीने वाढ. काल मित्रांनो, ॲपलचा स्टॉक हा यूएसच्या मार्केटमध्ये -1.8% ने पडलेला आहे. टर्नर्स हे एक्सपेक्टेड आहे की AI आणि विजन प्रो वरती जास्त फोकस करतील. त्यामुळे मित्रांनो, मी तर सजेस्ट करेल, ज्यांना ॲपलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी ह्या डीपमध्ये त्यांचे शेअर्स ॲक्युमुलेट करावे किंवा न्यू एंट्री घ्यावी. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्पेसएक्स बद्दल. तर स्पेसएक्सच्या IPOच्या ड्राफ्टमध्ये इलॉन मस्क यांच्या क्लास बी शेअर्सला 10:1 वोटिंग रेशो भेटलेला आहे. इलॉन मस्ककडे आता फक्त 42% इक्विटी आहे, पण त्यांचा वोटिंग शेअर हा 79 म्हणजे 79% आहे. जवळजवळ $1.75 ट्रिलियन बेसिसवरती स्पेसएक्सचा IPO येणार आहे. मित्रांनो, तुम्ही एक समजून घ्या की एकेकाळी स्टीव्ह जॉब्स यांना सुद्धा ॲपलमधनं काढण्यात आलं होतं. तसेच ऑल्टमनला ओपन आय मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. हे का होतं? कारण त्यांचा वोटिंग शेअर हा कमी असतो कंपनीमध्ये. तर इलॉन मस्कने ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांचा स्पेसएक्स मधली वोटिंग पॉवर ही जास्त ठेवलेली आहे. आणि स्पेसएक्सच्या फायलिंगमध्ये एक गोष्ट रिव्हील झालेली आहे मित्रांनो, की इलॉन मस्कने 2025 मध्ये स्पेसएक्स कडून फक्त $54,000 चा पेमेंट घेतलेला आहे. पण त्यांनी याच वेळी स्पेसएक्स मध्ये $1.4 बिलियन चे शेअर्स हे बायबॅक केले होते आणि आज त्याची टोटल व्हॅल्यू ही $370 बिलियन एवढी आहे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा फाउंडर्स हे कॅश सॅलरी कमी घेतात पण इक्विटीमध्ये ते एक वेल्थ तयार करत असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या कंपनीवरती खूप जास्त भरोसा असतो. तुम्ही इंडियामध्ये पण असे बघितले असताल. ओला इलेक्ट्रिकमध्ये भाविश, झोमध्ये श्रीधर यांचे कंपनीमधले शेअर्स हे जास्त आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो Amazon आणि Anthropicच्या मेगा डील बद्दल. तर Amazonने AI स्टार्टअप Anthropic मध्ये $25 बिलियन हे एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करायचे जाहीर केलेले आहे. शिवाय $100 बिलियन चा AWS कमिटमेंट सुद्धा पुढील 10 वर्षासाठी त्यांनी लॉक केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आता Anthropicची व्हॅल्युएशन ही $400 बिलियन पेक्षाही वरती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, Amazonचा स्टॉक US मध्ये लिस्टेड आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि इंडियन AI प्ले मध्ये जे सर्वात जास्त मेजर रोल करत आहेत असे स्टॉक्स म्हणजे टाटा एल्क्सी, पर्सिस्टंट, KPIT आणि सेमी कंडक्टर रिलेटेड कंपन्या जसं की एनव्हिडिया, यांवर तुम्ही नक्कीच वॉच करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पॉली मार्केट बद्दल. तर प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्म पॉली मार्केटने ICE म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज सह $400 मिलियन ची फंडिंग राऊंड ही $15 बिलियन व्हॅल्युएशन वरती मिळवलेली आहे. ICEने $600 मिलियन इन्व्हेस्टमेंट ही फक्त 10% साठी केलेली आहे. इलेक्शन आणि स्पोर्ट्स बेटिंग मध्ये हा एक नंबर 1 प्लेअर आहे. भारतात Dream11, MPL सारख्या कंपन्या ह्या लिस्टेड नाहीयेत, पण पॉली मार्केटमुळे गव्हर्नमेंट रेग्युलेशन हे ऍक्सेलरेट नक्की होतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बाईट डान्स बद्दल. तर टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईट डान्स यांचा 2025 मधील नेट प्रॉफिट हा $33 बिलियन वरून $9 बिलियन वर आलेला आहे. म्हणजे तब्बल 70% ची घसरण. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मॅसिव्ह AI इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आणि US मध्ये टिकटॉकची होणारा डिव्हेस्टमेंट प्रेशर. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ग्रो बद्दल. भारतातला नंबर 1 डिस्काउंटेड ब्रोकर ग्रो यांनी ग्राहकांच्या एकूण असेट हे 3 लाख कोटींच्या वरती नेलेली आहे. Q4 FY26 मध्ये ह्या कंपनीने प्रॉफिट हा 122% वाढून तो 686 कोटींपर्यंत नेलेला आहे आणि रेव्हेन्यू सुद्धा 40% वाढलेला आहे. IPO नंतर हा स्टॉक फर्स्ट टाइम 10% च्या ऑल टाइम हाईट वर पोहोचलेला आहे. तुम्ही ग्रो या स्टॉकला लॉंग टर्म कंपाऊंडिंग साठी नक्की पिक करू शकता. तसंच एंजल वन, नोवामा हेल्थ, मोतीलाल ओसवाल यांच्या Q4 निकालाची तुम्ही नक्कीच वाट बघा. रिटेल पार्टिसिपेशन वाढत असल्याने वेल्थ मॅनेजमेंट थीम ही स्ट्रॉंग होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिया पोस्ट बद्दल. तर इंडिया पोस्टचा फायनान्शियल इयर 26 चा रेव्हेन्यू हा 15,296 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा 16% वाढ झालेली आहे. पार्सल बिझनेस हा 69% वाढलेला आहे.
तर मेल बिझनेस हा 34% वाढलेला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकने 7 कोटी ग्राहकांचा आकडा सुद्धा ओलांडलेला आहे. हे स्पष्ट दिसत आहे मित्रांनो की डिजिटलायझेशन केल्यामुळे इंडिया पोस्टला चांगला पुश भेटलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झोलो स्टेज बद्दल. तर स्टुडंट हाऊसिंग स्टार्टअप झोलो स्टेज यांचा फायनान्शियल इयर 25 चा लॉस हा 35.2 कोटींवर पोहोचलेला आहे. मागील वर्षी हाच लॉस 57% होता. म्हणजे त्यांनी 38% हा लॉस नॅरोड केलेला आहे. रेव्हेन्यू हा 67% वाढून 342 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. पण प्रॉफिटेबिलिटी अजून कंपनीमध्ये आलेली नाहीये. कंपनी एक्सपेक्ट करते की 2028 पर्यंत ते ब्रेक इव्हन एक्सपेक्ट करू शकतात. मित्रांनो एक समजून घ्या, युनिकॉर्न कंपनीचा टॅग असताना जर कंपनी प्रॉफिटेबिलिटी करत नसेल तर व्हॅल्युएशन हे त्यांचं रिस्की असतं. यापेक्षा जर लिस्टेड कंपनी बघितल्या तर इंडियन हॉटेल्स, शॅलेट हॉटेल्स हे स्ट्रॉंग परफॉर्म करत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ले ऑफ बद्दल. layoffs.fyi च्या डाटानुसार 2026 मध्ये आतापर्यंत 95 टेक कंपन्यांमध्ये 73,000 प्लस कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलेले आहे. मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, IBM हे सर्वात मोठे नेम्स आहेत आणि या कंपन्यांनी AI इफिशियन्सी आणि रिस्ट्रक्चरिंगचं कारण पुढे केलेलं आहे. तुम्ही जर इंडियन IT कंपनीमध्ये जरी बघायला गेलात तर फ्रेश हायरिंग ही स्लो डाऊन झालेली आहे. तुम्ही जर नेक्स्ट न्यूजवर जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. खूप जास्त एफर्ट्स लागतात जेव्हा ऑफिसचे वर्किंग आवर्स कंप्लीट करून त्याच्यानंतर रात्री तुमच्यासाठी न्यूज शोधणे आणि ती प्रेझेंट करणे याच्यामध्ये खूप जास्त मोटिवेशन लागतं मित्रांनो. आणि तुमचा एक लाईक हे मोटिवेशन माझं वाढू शकतो आणि अशाच बिझनेस न्यूज चांगल्या अजून पद्धतीने मी तुमच्यापर्यंत नेहमी आणू शकतो. मित्रांनो मी खूप वेळा बघतो की न्यूज किंवा बातमीच्या अभावापोटी माझे खूप सारे मित्रांनी, रिलेटिव्हजनी ज्या कंपनीचे फंडामेंटल सुद्धा चांगले नाही, ज्यांच्याबद्दल न्यूज चांगले नाही असे स्टॉक्स घेऊन ठेवलेले आहेत. अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे जसं की वोडाफोन आयडिया, ओला इलेक्ट्रिक. तेव्हा बघताना मित्रांनो असं जाणवतं की ह्या लोकांपर्यंत बिझनेस रिलेटेड न्यूज ह्या पोहोचतच नाहीयेत. आणि माझ्या थोड्याशा प्रयत्नातून जर लोकांपर्यंत प्रॉपर बिझनेस न्यूज पोहोचली तर त्यांचा लॉस कुठेतरी कमी होईल. ह्या हेतूने मी फक्त तुमच्यापर्यंत न्यूज आणायचा हा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मित्रांनो नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांमध्ये पण जे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात या कुठेही इन्व्हेस्टमेंट करत असतील आणि त्यांच्यापर्यंत जर बिझनेस न्यूज पोहोचत नसतील तर आपला चॅनल त्यांना नक्कीच सजेस्ट करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अमेरिकन टेरिफ रिफंड बद्दल. तर मित्रांनो US कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने कस्टमर ऑटोमेटेड पेमेंट एंट्री ही सिस्टीम 20 एप्रिलला रात्री 8 वाजता लॉन्च केलेली आहे. कंपन्यांना $166 बिलियन रिफंड सिस्टीममुळे नक्कीच भेटणार आहे. सुप्रीम कोर्टने ट्रम्पच्या टेरिफ्सला खाली पाडल्यानंतर ही सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. IT, टेक्सटाईल, फार्मा एक्सपोर्ट्सला याचा डायरेक्ट बेनिफिट होणार आहे. मित्रांनो या गोष्टीचा इंडियन स्टॉक्स, वेल्सपन इंडिया, ट्रायडेंट, अरविंद टेक्सटाईल आणि लुपिन, डॉक्टर रेड्डी यांसारख्या फार्मा कंपन्यांवर सुद्धा याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिया आणि साऊथ कोरियाच्या ट्रेड डील बद्दल. तर इंडिया आणि साऊथ कोरियाने बायलॅटरल ट्रेड ही 2030 पर्यंत $50 बिलियन वर नेण्याचा टार्गेट ठेवलेला आहे. सध्या हा ट्रेड $28 बिलियन वरती आहे. यामुळे मित्रांनो शिप बिल्डिंग, सेमीकंडक्टर्स, ऑटो कंपोनेंट्स मध्ये दोन कंट्रीज एकमेकांना सहकार्य करणार आहेत. मित्रांनो ह्या गोष्टीचा मॅझगॉन डॉक, कोचिन शिपयार्ड, टाटा इलेक्सी, KPIT, डिक्सॉन टेक्नॉलॉजी यांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्की होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो IPL बद्दल. तर BCCI आणि 10 IPL फ्रँचायझीजने GST काउन्सिलकडे एंटरटेनमेंट टॅक्स हा 40% वरनं 18% आणायची रिक्वेस्ट केलेली आहे. सध्या हा 28% GST आणि 12% सीस असा एकूण 40% टॅक्स या इंडस्ट्रीवर पडत आहे. रिक्लासिफिकेशन जर झालं तर फ्रँचायझींना जवळजवळ 3,000 कोटीचा प्रत्येक वर्षी फायदा होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ज्युबिलंट फूडवर्क्स बद्दल. तर डॉमिनोजची पॅरेंट कंपनी ज्युबिलंट फूडवर्क्सने पहिली कॅफे डॉमिनोज ही आउटलेट नोएडामध्ये उघडलेली आहे. आता मित्रांनो कॉफी आणि पिझ्झा हा एकाच ठिकाणी भेटेल. सध्या आपल्या इंडियामध्ये 2,455 डॉमिनोजचे आउटलेट आहे आणि ह्या नव्या फॉर्मॅट नंतर 400 कॅफे हे पुढच्या 2 वर्षामध्ये ओपन करायचं टार्गेट असेल. मित्रांनो अर्थातच याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा ज्युबिलंट फूडवर्क्स यांवर नक्की होईल आणि या नवीन फॉर्मॅटमुळे कंपनीला चांगले मार्जिन्स राहतील. त्यामुळे आता मित्रांनो टाटा, स्टारबक्स, TCD आणि देवेनी इंटरनॅशनल ज्यांचे KFC, पिझ्झा हट आहेत यांच्यामध्ये आता स्पर्धा वाढणार आहे.
नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेन्सेक्स बद्दल. तर सेन्सेक्स हा काल 753 पॉईंटनी वाढून 79,273 वरती बंद झाला. निफ्टी सुद्धा 211 पॉईंटनी वाढलेली आहे आणि 24,576 वरती क्लोज झाली. सेक्टर वाईज मित्रांनो विचार केला तर FMCG सेक्टर हा 2% ने अप राहिलेला आहे, तसेच रिअल्टी सेक्टर हा 2.11% ने आणि बँक निफ्टी ही 1.8% ने पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेला आहे. मित्रांनो US युरोनच्या पॉझिटिव्ह टॉकमुळे आणि HDFCच्या Q4 रिझल्टमुळे हा बाउन्स आपल्याला बघायला भेटलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो HCL टेक बद्दल. तर HCL टेकचा Q4 FY26 रिझल्ट हा अनाऊन्स झालेला आहे आणि कंपनीने 4,888 कोटींचा म्हणजेच इयर ऑन इयर 4%चा प्रॉफिट नोंदवलेला आहे. तसेच रेव्हेन्यू सुद्धा 33,981 कोटीवर पोहोचलेला आहे, जो इयर ऑन इयर 4.5% ची ग्रोथ आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर AI रेव्हेन्यू हा $620 मिलियन वाढलेला आहे, जो की इयर ऑन इयर 115% पॉझिटिव्ह आहे. बोर्डने ₹24 पर शेअर डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे आणि तसेच FY27 चा गायडन्स हा 3 to 5% चा दिलेला आहे. मित्रांनो इन्फोसिसच्या रिझल्टच्या अगोदर HCL टेकने पॉझिटिव्ह रिझल्ट देणे म्हणजे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणत आहे. तर मित्रांनो कालचे टॉप गेनर्स होते हिंदुस्तान युनिलिव्हर 3.5% ने, DLF हे 4.1% ने, HDFC बँक हे 2.4% ने, नेस्ले इंडिया 2.8% ने आणि ICICI बँक 2.1% ने हे टॉप गेनर्स काल ठरलेले आहेत. तसेच लुजर्सच्या लिस्टमध्ये आहे इंडिगो -1.4% ने, ONGC -1.2% ने, BEL -0.9% ने आणि FIIचा इन्फ्लो हा 1,850 कोटींनी काल वाढलेला आहे. तसेच DIS ने सुद्धा 2,100 कोटींची इन्व्हेस्टमेंट काल मार्केटमध्ये केलेली आहे. ह्या होत्या मित्रांनो आजच्या न्यूज. तुम्हाला न्यूज कसे वाटले हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग.